सिंधुदुर्गच्या कणकवलीत जनतेने सत्ताधाऱ्यांविरोधात ठाम भूमिका घेत भ्रष्ट टोळीच्या विरोधात दिलेला हा कौल आहे असा घणाघाती आरोप करत विजयानंतर संदेश पारकर यांनी स्पष्ट भूमिका मांडली। भयमुक्त कणकवली आणि भ्रष्टाचारमुक्त कणकवली या एकाच निर्धाराने शहर विकास आघाडीच्या माध्यमातून सर्व पक्ष एकत्र आले आणि अवघ्या 10 ते 12 दिवसात परिवर्तनाची लाट उभी राहिली असा संदेश पारकर यांनी दिला। जिल्ह्याचे पालकमंत्री असूनही तसेच अनेक वर्ष नगरपालिकेवर सत्ता असूनही कणकवलीच्या विकासात कोणताही फरक पडलेला नाही याचा स्पष्ट संदेश जनतेने मतपेटीतून दिला असा आरोप त्यांनी केला। ही आपली शेवटची नगरपालिका निवडणूक असल्याचे जाहीर करूनही जनतेने संदेश पारकर आणि त्यांच्या पॅनलला मोठ्या ताकदीने निवडून दिलं याबद्दल त्यांनी कणकवलीकरांचे आभार मानले। जनतेने दिलेला हा कौल म्हणजे भ्रष्टाचाराविरोधातील स्पष्ट जनादेश आहे असा ठाम दावा संदेश पारकर यांनी केला। या भ्रष्ट टोळीच्या विरोधात जनतेने दिलेला कौल आहे भयमुक्त कणकवली आणि भ्रष्टाचार मुक्त कणकवली करावी असा जो आम्ही एक नारा दिलेला होता आणि सगळे शहर विकास आघाडीमध्ये सगळे पक्ष आम्ही सामील झालेलो होतो आणि जनतेमध्ये अवघ्या काही दिवसामध्ये मला वाटतं मला 10 ते 12 दिवसच मिळाले असते। या 12 दिवसामध्ये कणकवलीकरांचं मत त्या ठिकाणी निर्माण करणं ती लाट निर्माण करणं परिवर्तनाला लोकांनी साथ घालणं हे खरं कौतुकास्पद आहे आणि म्हणून मी कणकवलीकरांचा फार मोठा ऋणी आहे। माझी शेवटची निवडणूक नगरपालिकेची म्हणून पण मी त्या ठिकाणी सांगितलेली होती आणि लोकांनी एक संधी संदेश पारकरांना तितक्याच ताकदीने दिली कारण यांची महाराष्ट्रामध्ये सत्ता आहे हे महाराष्ट्र जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत यांच्याकडे नगरपालिकेची अनेक वर्ष सत्ता होती कोणताही फरक त्या ठिकाणी जनतेमध्ये पडलेला नाही। जनतेनं त्या ठिकाणी संदेश पारकरांना पर्यायानं त्यांच्या पॅनलला मोठ्या ताकदीने त्या ठिकाणी निवडून दिलेला आहे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।